नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, अलीकडेच WHO ने त्यांच्या उपेक्षित उष्णकटिबंधीय रोगांच्या यादीत खालीलपैकी कोणत्या रोगाचा समावेश केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच या उपेक्षित उष्णकटिबंधीय रोगांच्या यादीत नोमा या रोगाचा समावेश करण्यात आलेला आहे. हा जो आजार आहे, हा आजार अत्यंत गरिबीच्या भागात 2 ते 6 वयोगटातील कुपोषित बालकांना प्रभावित करतो. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 2023 चा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? मित्रांनो, नुकतेच आता 2023 साठीच्या साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा झाली आहे व यामध्ये मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार हा कृष्णात खोत यांना जाहीर झालेला आहे. कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, रिंगाण ही एक कादंबरी असून या पुस्तकाला याआधी महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कारही मिळालेला आहे. खोत यांच्या ज्या इतर कादंबरी आहेत या 2005 मध्ये त्यांची गावठाण ही कादंबरी प्रकाशित झाली होती. त्यानंतर रोंदाळा, झडझिंबाड आणि धूळमाती या कादंबऱ्या सुद्धा त्यांच्या गाजलेल्या आहेत. बरं, या साहित्य अकादमी पुरस्कारांतर्गत किती रोख रक्कम देण्यात येते? तर विजेत्याला या अंतर्गत 1,00,000 रुपये रोख रक्कम देण्यात येते. आणि या साहित्य अकादमी पुरस्कारामध्ये प्रत्येक भाषेतील पुरस्काराच्या निवडीसाठी एक समिती असते व यावेळेसच्या मराठी भाषा निवड समितीमध्ये अभिराम भडमकर, संतोष खेडलेकर व अनुराधा पाटील यांचा समावेश होता. मित्रांनो, यावेळेस सर्व 24 भाषेमधील पुरस्कार जाहीर झालेले आहेत व यावेळेस 9 काव्यसंग्रह, 6 कादंबऱ्या, 5 कथासंग्रह, 3 निबंध व एका समीक्षक पुस्तकाचा यामध्ये समावेश आहे. आणि हे जे पुरस्कार आहे याचं वितरण कधी करण्यात येणार आहे? तर 12 मार्च 2024 रोजी साहित्य अकादमीला 70 वर्षे पूर्ण होणार आहेत व त्याच दिवशी या पुरस्कारांचं सुद्धा वितरण करण्यात येईल. आणि हे जे सर्व पुरस्कार आहेत हे पुरस्कार 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत प्रकाशित पुस्तकांना जाहीर झाले आहेत. बरं, हिंदी भाषेसाठीचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर संजीव यांना त्यांच्या मुझे पहचानो या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. इंग्रजी भाषेसाठीचा पुरस्कार नीलम सरनगोर यांच्या रेक्यूम इन रागा जानकी या कादंबरीला जाहीर झाला आहे. संस्कृत मधील साहित्य अकादमी पुरस्कार हा अरुण रंजन मिश्रा यांच्या शून्य मेघगणम या कवितेला जाहीर झाला आहे. पंजाबी भाषेसाठीचा पुरस्कार स्वर्णजित सवी यांच्या मन दी चिप या कविता संग्रहाला जाहीर झाला आहे. उर्दू भाषेसाठीचा पुरस्कार सादिका नवाब सहर यांच्या राजदेव की आमराई या कादंबरीला जाहीर झाला असून गुजराती भाषेमधील पुरस्कार विनोद जोशी यांच्या सोरंद्री या पुस्तकाला जाहीर झालेला आहे. मित्रांनो, साहित्य अकादमीविषयी हे नेहमी लक्षात ठेवा. साहित्य अकादमीची स्थापना 12 मार्च 1954 मध्ये झाली होती. याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे व ही संस्था संस्थान नोंदणी कायदा 1860 अंतर्गत संस्था म्हणून 1956 मध्ये नोंदणीकृत करण्यात आली होती. साहित्य अकादमीद्वारे 24 भाषांसाठी पुरस्कार देण्यात येतात व यात इंग्रजी भाषेचा सुद्धा समावेश आहे. साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 2, खालील विधाने अभ्यासा. पहिलं विधान काय आहे? तर मोहम्मद शमी यांना 2023 चा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. मित्रांनो, आपण आताच पाहिलेलं आहे की मोहम्मद शमी यांना 2023 चा अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे. हे जे पहिलं विधान आहे हे तर बरोबर आहे. दुसऱ्या विधानात काय म्हटलं आहे? तर शमी हे 2023 च्या वर्ल्ड कप आवृत्तीतील सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज ठरले असून त्यांनी या वर्ल्ड कप मध्ये एकूण 24 विकेट घेतले आहेत. मित्रांनो, तुम्हाला आठवते का पहा, याआधी आपण पाहिलेलं आहे की वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज हे मोहम्मद शमी ठरले असून त्यांनी यावेळेसच्या वर्ल्ड कप आवृत्तीत एकूण 24 विकेट घेतले आहेत. म्हणजे दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे. आता शेवटचं विधान पहा. वन डे विश्वचषकात 7 विकेट घेणारे मोहम्मद शमी हे दुसरे भारतीय गोलंदाज ठरले आहेत. हे सुद्धा आपण पाहिलं होतं की वन डे विश्वचषकात 7 विकेट घेणारे मोहम्मद शमी हे भारताचे पहिलेच गोलंदाज ठरलेले आहेत. म्हणजे जे तिसरे विधान आहे हे विधान चुकीचं आहे. बरं, आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे? तर अचूक विधाने निवडा. म्हणजेच आपल्याला यामधील बरोबर विधाने निवडायची आहेत व यामधील ए व बी हे विधान बरोबर आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, मोहम्मद शमी यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. ते आता एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक वेळा एका डावात 5 बळी घेणारे गोलंदाज ठरलेले आहेत. त्यांनी ही कामगिरी किती वेळा केली आहे? तर त्यांनी ही कामगिरी 4 वेळा केली आहे.
यासच ते विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात जलद 50 बळी घेणारे गोलंदाज ठरले आहेत. बरं, यावेळेसच्या विश्वचषकाचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून यावेळेसच्या विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलेलं आहे व हा विश्वचषक भारतामध्ये आयोजित करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 3 पहा. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर आता भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंग यांची नियुक्ती झालेली आहे. मित्रांनो, ब्रिजभूषण चरण सिंग हे आधी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष होते, पण त्यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी शोषणाचे आरोप केल्यानंतर त्यांना हे पद सोडावं लागलं होतं व तेव्हापासून हे पद रिक्त होतं. आता या जागी ब्रिजभूषण चरण सिंग यांचे सहकारी संजय सिंग यांची निवड झालेली आहे. संजय सिंग यांना एकूण किती मते मिळाली? तर संजय सिंग यांना 40 मते मिळाली आहेत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी माजी भारतीय कुस्तीपटू अनिता शिवरन यांना 7च मते मिळालेली आहेत. हे जे संजय सिंग आहेत हे याआधी उत्तर प्रदेश कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. बरं, भारतीय कुस्ती महासंघाची स्थापना कधी करण्यात आली आहे? तर 27 जानेवारी 1967 मध्ये भारतीय कुस्ती महासंघाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीचं प्रशासन कोणाद्वारे करण्यात येतं? तर युनायटेड वर्ल्ड रेसलिंगद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीचं प्रशासन करण्यात येतं व याची स्थापना 1912 मध्ये झाली होती. आणि मित्रांनो, नुकतंच आता या युनायटेड वर्ल्ड रेसलिंगद्वारे रायझिंग स्टार ऑफ द इयर म्हणून अंतिम पांगल यांची निवड करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, यासहच हे सुद्धा लक्षात ठेवा, अंतिम पांगल यांना 2023 साठीचा अर्जुन पुरस्कार सुद्धा जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणती विमान कंपनी ही एका वर्षात 100 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करणारी पहिली भारतीय विमान कंपनी ठरली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच इंडिगो ही कंपनी एका वर्षात 100 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करणारी पहिली भारतीय विमान कंपनी ठरलेली आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय म्हटलं आहे? दूरसंचार विधेयक 2023 नुकतेच लोकसभेत मंजूर झाले आहे. तर हे विधेयक खालीलपैकी कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. आता हे जे नवीन विधेयक आहे हे भारतीय टेलिग्राफ कायदा 1885, भारतीय वायरलेस टेलिग्राफी कायदा 1933 आणि टेलिग्राफ वायर बेकायदेशीर ताबा कायदा 1950 या तिन्ही कायद्यांची जागा घेणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि तसेच या नवीन विधेयकानुसार बनावट सिम खरेदी केल्यास 3 वर्षाचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयापर्यंतच्या दंडाची सुद्धा तरतूद करण्यात आली आहे. व तसेच आता ग्राहकांना सिम कार्ड देण्यापूर्वी बायोमेट्रिक ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, आता कंपन्यांना प्रचारात्मक जाहिराती प्रसारित करण्यासाठी ग्राहकांची पूर्वपरवानगी देखील घ्यावी लागणार आहे. असे न करता जर ग्राहकांना जाहिरातीविषयी फोन आल्यास त्यांच्यावर दंड सुद्धा आकारला जाणार आहे. आणि आता या नवीन विधेयकात उपग्रह इंटरनेट प्रदात्यांना सुद्धा स्पेक्ट्रम वाटप करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ठीक आहे, आता एवढे पॉइंट लक्षात आले असतील. तर प्रश्न क्रमांक 6 पहा. आंतरराष्ट्रीय गीता परिसंवाद आणि गीता महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर हा जो आंतरराष्ट्रीय गीता परिसंवाद आणि गीता महोत्सव आहे याचं आयोजन हरियाणामध्ये करण्यात येत आहे. भगवान श्रीकृष्णाने हरियाणामध्येच गीतेचं ज्ञान अर्जुनाला दिलं होतं व आता या आंतरराष्ट्रीय गीता परिसंवादाचं आयोजन सुद्धा हरियाणामध्येच करण्यात येत आहे. याचं उद्घाटन 17 डिसेंबर रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. आणि हा जो गीता महोत्सव आहे हा तसा तर 7 डिसेंबर पासून सुरू झाला आहे, पण 17 ते 24 डिसेंबर दरम्यान यात मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. व यावेळेच्या या आंतरराष्ट्रीय गीता परिसंवाद आणि गीता महोत्सवाचे भागीदारी राज्य कोणतं आहे? तर आसाम हे या महोत्सवाचं भागीदारी राज्य आहे. हरियाणाविषयी सांगायचं झालं तर हरियाणाची स्थापना 1966 मध्ये झाली होती आणि स्थापनेनुसार हे भारतातील 17वं राज्य होतं. याची राजधानी चंदीगड आहे व सध्या याचे राज्यपाल हे बंडारू दत्तात्रेय आहेत. आणि मुख्यमंत्री कोण आहेत? तर मनोहरलाल खट्टर हे हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत. व हरियाणामध्ये 2च नॅशनल पार्क असून त्यांची नावे काय आहेत? तर कालेसर नॅशनल पार्क आणि सुलतान नॅशनल पार्क हे हरियाणा या राज्यामध्ये स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 7. आता नुकतेच IDFC फर्स्ट बँक आणि IDFC लिमिटेड या दोन्ही संस्थांच्या विलिनीकरणाला RBIने मंजुरी दिली आहे. तर आता या विलिनीकरणानंतर IDFCच्या 100 शेअर्ससाठी IDFC बँकेचे किती शेअर्स देण्यात येणार आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच IDFCच्या 100 शेअर्ससाठी IDFC बँकेचे एकूण 155 शेअर्स देण्यात येणार आहेत.
मित्रांनो, याआधी अशाच प्रकारे HDFC लिमिटेड आणि HDFC बँकेचं विलिनीकरण झालेलं आहे आणि या विलिनीकरणानंतर HDFC ही भारतातील दुसरी आणि जगातील चौथी सर्वात मोठी बँक ठरली होती. हा पॉइंट सुद्धा नोट करून घ्या. व आता प्रश्न क्रमांक 8 पहा. कोणत्या राज्याने शालेय दप्तरांचे ओझे हे 50% कमी करण्याची घोषणा केली आहे? तर आता शालेय दप्तरांचे ओझे हे 50% कमी करण्याची घोषणा कर्नाटक राज्याने केलेली आहे. हा जो नवीन नियम आहे हा पुढील शैक्षणिक सत्रापासून लागू होणार असून यात 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांची 50% पुस्तके कमी करण्यात येणार आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. अलीकडेच कोणाला भूतानच्या प्रतिष्ठित नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आले? तर आता हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराने डॉक्टर पूनम खेत्रपाल सिंग यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, याच्या डॉक्टर पूनम खेत्रपाल सिंग आहेत या WHO दक्षिण आशियाई प्रादेशिक संघटनेच्या संचालक असून त्यांना भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी भूतानच्या 116व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात हा पुरस्कार प्रदान केला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. लाल समुद्रातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारावरील हुती हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेने कोणत्या नावाने एक नवीन आघाडी निर्माण करण्याची घोषणा केली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होईल त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.